20 वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणे हा केवळ भावनिक क्षण नाही, तर स्पष्ट राजकीय संकेत आहे. 4 जुलै 2025 पासून आजपर्यंत दोन्ही ठाकरे तब्बल 12 वेळेस भेटले आहे. हिंदी सक्ती विरोधी रॅली, वाढदिवस, गणपती दर्शन या सगळ्या भेटी मुद्दाम सार्वजनिक केल्या गेल्या. कारण लक्ष एकच आहे, मुंबई महापालिका. मुंबई आणि ठाकरे यांचं ऐतिहासिक नातं आहे. 1985 पासून ते 2022 या कालखंडात तब्बल 37 वर्ष मुंबई महापालिकेवर ठाकरे यांचं वर्चस्व होतं. सत्ता बदलली असली तरी मतदारांचा भावनिक कल आजही पूर्णपणे बदललेला नाही. आकडे पाहिले तर 2024च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई ठाकरे सेनेला 23% मतं पळाले, मनसेला 7% मतपसंती मिळाली. दोघं एकत्र आले तर हा आकडा 30%च्या पुढे जातो. महापालिका निवडणुकीसाठी हा आकडा निर्णायक ठरू शकतो. या सगळ्यात खरा प्रश्न उभा राहतो तो एकनाथ शिंदेंसमोर. नगर परिषद निवडणुकांसमोर भाजप विरोधी लढून त्यांनी बार्गेनिंग पॉवर वाढवली खरे, पण या दोन्ही ठाकरेंच्या विरुद्ध मैदानात टिकणं शिंदेंना मात्र जड जाणार, हा सवाल आजही तयार होतो. मित्रांनो, मुंबईमध्ये ताकद कुणाची आणि शेवटच्या क्षणी बाजी कोण पलटवणार, तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंटमध्ये लिहा. अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.